रोड साईड स्ट्रीट फूड. मावशीचा धाबा कसा पडला सांगा. मिनी ठेवलाय. यांनी जर खाल्लं ना त्याला भेजा नाही. डिश इथं आणि मी तिथं खाऊ तरी काय. भेजा नसणाऱ्या माणसाला हा बोलला, मी नाही बोललो. सोपडा साफ फिरला. यही नहीं, अभी और सुनिए. आता चीजचा लोडेड मारा करून पिझ्झाला आता ढाकून ठेवलाय. आणि यो पिझ्झा खायला मी इथे थांबणार नाही, कारण मी आता चाललेलो आहे उलव्याला. आणि खरी व्हिडिओची सुरुवात आता होत आहे. तर मंडळी, मी आज रेसिपी घरची न खाता चमचमीत आगरी कोळीत तडका खाण्यासाठी उलव्याला जाणार आहे. तर तुम्हाला सुद्धा नक्की यायचं असेल तर आत्ताच पहिले ॲड्रेस नोट करा. उलवे नोड सेक्टर 9 डेल्टा टावरच्या बाजूला ओम साई चायनीज सेंटर, मावशीची कॅन्टीन म्हणून फेमस आहे. तिथं आज आम्ही सर्व मित्रपरिवार म्हणजे मी, राज, कौशल, मॅडी, चेतन, श्रेष्ठ असा आमचा जो ग्रुप आहे, जो आम्ही शूटर ग्रुप बोलत असतो, तो आम्ही आज जाणार आहोत तिकडं मेजवानी खायला आणि तिकडची रेसिपी आस्वाद घ्यायला. तर चला, वेळ न घालवता तिकडं माझी वाट बघत असतील ते. तर चला भेटूया डायरेक्टली आपण उलवा नोडला. तर मंडळी, आपण दरवेळी निशांत दादाला आपण बघत असतो ढाब्यावर. निशांत दादाच्या जेव्हा आपण ढाब्यावर जातो तेव्हा नेहमी बघत असतो निशांत दादाला सगळी सोय करताना, सगळं बनवताना. आणि आज आपण आलोय ओम साई ढाब्याला. तिथं निशांत दादाची बायको, तर ती रेसिपी बनवत आहे. तर बघूया आणि काय रेसिपी बनवत आहे आणि कसा असेल आजचा मेनू. तर समोर बघा निशांत दादाची बायको. वहिनी कशात? मस्त. तुम्ही? तर वहिनी नेहमी आम्ही बघत होतो निशांत दादाला जेवण बनवताना. आणि निशांत दादा तर आता झरीमरी ढाब्याने फेमस झालाय. आणि तुम्ही नेहमी इथंच असता. मग तुम्ही काय सांगाल आता या ढाब्याबद्दल? भरपूर व्हिडिओ बनवतात. तर हे यांची निशांत पहिला इथंच होता. निशांत दादा पण पहिला इथंच असायचा का? तर तिथे गेले. नंतर मग तो ढाबा ओपन केला. मग इथला फेमस काय आहे? फेमस कोंबीर, सुरमई, पॉपलेट, भेजा. आणि तिकडे राजदीप बघताय कुठली रेसिपी काय बनवायची. व्हिडिओ बघूनच जास्त लोक येतात. सुरमईचा पीस बघिये खूप कसा आहे. आलोच. आणि आता तुम्ही बघताय बोंबील फ्राय. आणि ही या मावशीच्या नावाने कॅन्टीन फेमस आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ये कॅन्टीनचं नाव ओम साई धाबा आहे ना. ओम साई धाबा आहे. आणि ये कॅन्टीनला नाव मावशीचा धाबा कसा पडला सांगा. मिनी ठेवलाय. आणि आता मावशी नाही बोलत मी, आता मामी बोलते. बोंबील फ्राय. बोंबील फ्राय. आणि हे सर्वजण बघताय तुम्ही, हे कोण कामाला वगैरे ठेवलेले नाही, सर्व अख्खी फॅमिली मिळून लोक काम करते सगळं. सर्व फॅमिली. नाही कधी यांचं अजून मेनू कार्डच बघून होत नाही. काय कुठली डिश मागवायची, काय खावायचं तेच प्लॅन अजून होत नाही. कॉलब्याना गेलतो तर कोलंबी दवा एक गेलतस मग आणलं खाणार. दिवस सकाळचा जाते पण याला काय खाऊ नये. तर या साईडला बघा आपले स्पेशल कुक त्यांची रेसिपी बनवत आहेत. इकडे आहे भेजा फ्राय आणि या बाजूला आहे चिंबोऱ्यांचं कालवण. आम्ही कुठेही गेलो ना तर पहिला आमची रेसिपी असते स्टार्टर मध्ये भेजा फ्राय. कारण का माझे मित्रांना भेजा नाही, गजब बेइज्जती है. म्हणून आम्ही भेजा फ्राय मागवत असतो. आपल्याला असं त्या काय काय आणि कोण कोण बोललेलं भेजा फ्राय आवडते त्यांना समजा, त्यांनाच भेजा नाही. मी नव्हतो बोललेलो. पहिली डिश आलेली आहे. हे बघ, हवरे पण नको करू. झालं व्हिडिओ. आणि कोणी घेतलंय बघ. थांब थांब बाबा थांब. इकडे गर्दी बघ, खेचा किती चाललंय हे बघ. डिश मध्ये काय काय ते तरी बघायला ठेवा. कोळंबी घटनच काय संपली. मला वाटतं व्हिडिओ काढता काढता कोलबी संपल. समज रे आप, समज रे. काय काय आवडतंय ते तुम्ही घ्या आणि बनवा. जास्त करून कांदा खातो. तर मी करतोय.
भेजाला कोणला भेजा नाही घ्या लवकर. यांनी जर खाल्लं ना त्याला भेजा नाही. अच्छा भेजा फ्राय असं हाय. हे तर मेरा स्टाईल आहे. माझी स्टाईल आहे. बघू दे कसे आहे. संपला रे. गरम आहे. हे बघ जुरलन भेजा एक नंबर लागतो. इथली टेस्ट कशी आहे. मस्त आहे, एकदम मस्त आहे. मस्त आहे ना. हे तुला आवडले का इथली टेस्ट. खतरनाक ना. या प्रकारे बिन भेजा नसणाऱ्या माणसाला भेजा लागल्यावर हा बोलला. देखा आपने लापरवाही का नतीजा है. काय बोलायचं आहे भाई जल्दी बोल. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. संपवला सगळं. पनवेल जाऊ ना लोक. जल्दी बोल पनवेल निकल माहिती आहे हा आहे. कुठली आय डिश ही. कोलबी तवा तो का मागवला माहिती आहे? कोलबी तवा. भारी लागतो म्हणून डबल मागवला. आवडल्यावर परत मागवलाय बघ. आणि लगेच संपला. हात टाकत राहताना काय व्हिडिओ काढायचं टाकल्या संपला. हे बघ तुडवण वडली इकडे डिश. वजरी आणि या साईडला आहे लिव्हर लपेटा आहे ना. लिव्हर लपेटा. आणि इकडे वजरी हे बघ असं राजे लिव्हर पेटा टाकली. मारले मग मार. याची बाया फोटो रील संपत नाही. स्वतः काय करतस मग. मी ब्लॉग. काय बोललास तू. लिव्हर पेटा लपेटा. आम्हाला लिव्हर पेटा नाही. आम्हाला भाकरी पाहिजे होती वरची खावायला. हे बघ आला वडा डिशा वडाला सुरुवात झाली. वडा वड वजरी खाचू कशी सोबत बावलट. भाकरी मारलेला आहे ताव. तेच बघा वजरीचा. कधीपासून खायला बघते. त्याला खावाचा आहे. भेटणार ना. खतरनाक ना. खतरनाक टेस्ट आणि खतरनाक रेसिपी. आता आली मुंडी. पाताल दोंडी. मुंडी बघा. राजगीरची मुंडी. मुंडी आणि पाताल दोंडी. सगळेजण ना बसून मस्त खातान ताव टाकतात आणि मी एकटाच उभा आहे. बस कुठे होती लांब डिश इथं आणि मी तिथं. खाऊ तरी काय. सोपडा साप दुरला गेला. गोल्या खावायच्यात ना. गोल्या खायच्या म्हणजे लवकर जेवलाय. हे भाई उठाचं नाव नाही घेत. बिल्डर बोलतोय मी चाललो दुसरीकडे बड्डेला. बंडा मारा नाही तर धोंडा मारा. आम्हाला काही आम्ही मारलं तुम्हाला काय आम्ही नाही येणार. बिघडला. रेश बिघडला तो बघ. सदमा अशी. तर मंडळी आमचा खाऊन पिऊन झालाय आणि सगळी मंडळी पळाली गाडीत कारण पाऊस आलाय. बघा इथं दिसतंय असं पाऊस पडताना वाटत असेल तुम्हाला. तर मी पण इथं जरा साईडला येऊन लपलोय आणि व्हिडिओ काढतोय. तर असा होता आजचा आमचा खाण्यापिण्याचा ब्लॉग. तर खास करून निशांत दादाचे आभार कारण त्यांनीच आम्हाला इथं बोलवलं होतं आणि या कॅन्टीनबद्दल सुचवलं होतं. तर आधीसुद्धा राजदीप या कॅन्टीनला येऊन गेला होता. त्यांनीसुद्धा व्हिडिओ बनवले होते. आजसुद्धा बनवेल तो. नक्कीच त्याच्या चॅनलवर जाऊनसुद्धा तुम्ही बघा. नंतर मग आपण पहिल्यांदा आलो आहे आणि ही सगळी मंडळी आपली सगळी मित्रपरिवार आहे. जो आपला शूटर गँग आहे तो आम्ही आज आलो होतो आणि जाम भारी वाटला. सगळ्यांनी बोटं चाटून खाल्यान एक डिश डबल मागून एकदम तडाकेदार ताव टाकलेला होता सगळ्यांनी आणि एवढ्या आवडल्यात ना काय सांगू. ही चव ना आता लक्षात राहील एवढी भारी आहे. तुम्ही या खरोखर ही चव अनुभवायला तुम्ही नक्कीच या कारण लय भारी आहे. लय भारी. सगळे डाब्यातनं जर आम्ही बघितलं ना सगळीकडून तर ही चव जरा टॉप लेवलची होती असं सगळ्यांना वाटतंय. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असं सगळेजण काय बोलत होते एक नंबर एकदम भारी आणि बोटं चाटूनच खात होते. तर तुम्हालासुद्धा खायचं असेल तर नक्कीच या. व्हिडिओच्या सुरुवातीलासुद्धा मी बोललो होतो ॲड्रेस पत्ता लक्षात ठेवा. उल्वेनोड सेक्टर 9 डेल्टा टावरच्या बाजूला ओम साई चायनीज सेंटर. मावशीची कॅन्टीन म्हणून फेमस आहे.
तर नक्कीच तिथे या आणि भेट द्या. तिथं गाड्यासुद्धा लावून तुम्ही खाऊ शकता. असा काही ढाबा वगैरे मोठा नाही, एक आपला रोड साईड स्ट्रीट फूड असतो त्या पद्धतीचा हा ढाबा आहे. तर नक्कीच तिथे येऊन भेट द्या आणि आगरी कोली झणझणीत तडक्याचा आनंद घ्या. चला जास्त वेळ नाही घालवता, व्हिडिओ इथंच संपवतो. आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. चला बाय बाय.